कोकमाची पण कडी होती ना। हे बघा कोकम। कोकम खायला या। हा बघा एकच फणस लागलाय आणि एक वरती आहे। तोडली बघा आंबा किती लागला ह्या वर्षी, भरपूर लागलाय रे। आणि आंबा पण भारी आहे, हा मस्त आहे किसनदाचा आंबा। ही पाण्याची चरी कुठे गेली मग आता करपटवाडीत? ही चरी ही बघ अशी राठीतून गेले इकडे। होय इथं पारी आहे, पाऱ्यातून पाणी भरपूर असतं। इथं चांगली मजबूत खोदली नसेल खाली, ती एवढीच असेल। आवाज येतोय। कोकम पण लागले, कोकम दाखवतो तुम्हाला। डुक्कर आहे डुक्कर। होय अजून काय बारीक आहेत, पिकतील आता पुढल्या महिन्यात ना की टायमिंग आहे। सरडुकला बघ, सरडुकला वरती गेला। ही काय बारीक आणू काय पाहिजे काय? कोकमाची पण कडी होती ना। हे बघा कोकम। कोकम खायला या। असं जंगलामध्ये गेल्यावरती ना आपल्याला भरपूर काही खायला भेटतं। असंच बाहेर घरातून पडला ना खायला भेटतच काहीतरी। हो जेवायची गरज नाही, रानात गेला की झालं पोट भरलं। करतं खाऊन पोट भरतं। हे बघा करवंद। कोकम दादा आमतील ओंकार पप्पे कोकम पाहिजे। ह्याच्याने दात पिवले होतात, पिवले पडतात। कशाने? कोकमाने। हा तू खालतून जायला खालून पिकल्यावरती खूप छान लागतात। इथेच आहे समोर गावची विहीर आमची, शिरंबे गावची विहीर। बघूया पाणी आहे का इकडे। शेतीसाठी पातेर आहे जमा केलाय आणि इकडे भारे टाकलेत, कवळ टाकून ठेवले कवळ। आता भाजावून चालू होईल। हो या वर्षी आंबा पण नाही लागलेत। हा पण मस्त आंबा आहे। बघूया पाणी किती आहे। हिरव्या साफ केलं पाहिजे। पहिला पाऊस पडतो जाते सगळा होर जातो खाली। हो आपण गेलो होतो बघ किरव्याला, खाली इथनं चालू केला होता। किरव्यांचा व्हिडिओ बघा नक्की। मंग्याचा होता, सागर होता, पप्प्या गलानी। अरे वास येतोय मंग्याचा याचा, केवड्याचा। केवडा बघ ना कुठं आहे काय, होय ना? केवड्याचं झाड आहे। साप असतात। टाकलीच पण इथेच आहे जवळला। वासाच्या याच्यानं जायला लागेल। साप असतात ना। हो असेल आतमध्ये, मरू दे आता। साप वगैरे असतील। दुपारची वेळ झाली, 11 वाजलेत। सकाळी यायला पाहिजे ह्याच्यासाठी। पाणी आहे काय रे पप्या? बोलतो आता बांधतील ना कटाडा। मस्त पाणी लागलाय। होय तीच सरी आली ना आमच्याकडे। आला नाही काय खाली? मस्त भरपूर पाणी आहे विहिरीला आमच्या।
काय वांदर बघ हा खोबरा आंबा लागला नाही वाटतं पप्या खोबऱ्यासारखाच लागतो तो आंबा पाणी वाटत चालू आहे पात्र पडलाय आणि ह्या विहिरीला आपल्या आड्याच्या विहिरीला झरा पण केवढा मोठा आहे काढणं पडलंय कोणाचं तरी मस्त थंड थंड पाणी आमच्या विहिरीचं फ्रीज पेक्षा पण खतरनाक पाणी खालची किती गेली धरले असते त्या झाडाखाली उभं राहून मस्त वाटते भारी गारगार मस्त एसी पेक्षा पण मस्त थंड हवा कापा पण आहे ना एक लागलाय तो बघ अरे मध्ये आलो तेव्हा मी इथं लागलो होतो मुलाची हा बघा एकच फणस लागलाय आणि एक वरती आहे मंग्या तिथे खाली पण आहे ना आटकीचं झाड इथे काय काय माहित नाही लागले की काय वनभोजन इथं होतं आपल्या मराठी शाळेतला चला आता घरी चाललोय तू भाकरी खाऊन आला भाकरी खाऊन बापरे 11 वाजले तरी गावाला चालून चालून गावाला भूक लागते चालल्याशिवाय नाही भूक लागत घरी बसून बसून कंटाळा येतो आणि गावाला आल्यावर असं फिरायचं पाईप बघ निघालाय इकडे मस्त नारळीची झाडं लावलीत कोणाची गोंदाची भारी लागवड केली नारळीची आणि पोपलीची जवळजवळ झाले इथं आंबा आहे इकडे मासलीवरती ओरडी ठेवल्यात गवताची अण्णा कुठं जाता दादाची कोंबडी नाही हे इंगूरला काजू आहेत काय हा मस्त अशी झाड लावलेत काजूची इंगूरला काजू आहेत ना ठीक आहे खेळतात काय हे बघा लहानपणाचे दिवस आठवतात हे कशाने खेळताव जेवण बनवताव काय बनवताव कसली भाजी आहे कर्दीची पान आहेत ना कशाला आणली पत्रावल्या ही शिया आणि ती सानवी तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा चला मग